आपली हेराफेरी. अरे ढक्कन, त्या नाक्याच्या पलीकडचा पक्या भाऊ नाही का, पक्या भाऊ, त्याच्या गांजाचं गोळा होणे ते काही शॉपिसला आहे काय? तिथं जायचं, माल उचलायचा आणि डिलिव्हरी करायचा. आणि सेकंड ऑप्शन पण सांगतो. काय? ड्रग्स. कोकेन. त्याची डिलिव्हरी करायची. ब्रो, याच खुशीत एक दम मारो. आपण जॉईंट मारू. ए ब्रो, म्हणजे रे, अरे कागदाचा रोल करून त्याच्यामध्ये गांजा टाकून मारू. जॉईंट मारो. काय रे, किती वाजलेत? ही काय वेळ झाली घरी यायची? अहो गप्प बसा संकेत बाळा. अरे मॉम, आज मित्राचा बर्थडे होता म्हणून. कसला बर्थडे? तुम्हाला फक्त कारण पाहिजेत पार्ट्या करायला. एक मिनिट इकडे बघ. नजर का चोरतोस? इकडे बघ. तुला कसला वास येतोय का ग वेगळा? ओ गप्पाओ, कसला वासन कसला काय? काही वास बीस येत नाहीये. तुम्हाला फक्त नाही याला ओरडायला कारण पाहिजेत. तुझ्या या अशा पाठीशी घालण्यामुळं याचा अभ्यासावरून लक्ष उडून बिघडण्याकडे जास्त चाललंय. समजतंय का तुला? जाऊ देत, तसे शिकला काय आणि नाही शिकला काय, त्याला पुढे जाऊन आपला बिझनेसच सांभाळायचा आहे ना. म्हणजे ज्याला स्वतःचा तोल सांभाळता येत नाही तो काय माझा बिझनेस सांभाळणार? अहो बरोबर आहे तुमचं, पण आता ही वेळ आहे का त्याला बोलायची? बोलायला वेळ नसते, वेळेवर बोलणं गरजेचं असतं. मान्य आहे तुमचं, पण वयात येणाऱ्या पोरांबरोबर आपण असं बोलणं योग्य आहे का? अहो लहान आहे तो अजून, मोठा झाल्यावर सगळं कळेल ना त्याला. कळेल हो कळेल. चुकलं माझं. आता काय, माझं पोरगं माझं नाव मोठं करणार. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. बेटा हमारा ऐसा काम करेगा. मगर ये तो कोई न जाने मेरी मंजिल है कहाँ. हे ब्रो. हे डूड, यार संकेत अजून आला नाहीये, त्याचा फोन पण लागत नाही यार. येईल रे, थांब. यो ब्रो. अरे आलो. हे ब्रो यार, किती वेळ, आणि तुझा फोन का स्विच ऑफ लागतोय? अरे स्विच ऑफ केलाय म्हणून. कसं आहे, आपल्या बिझनेस मध्ये शार्प राहावं लागतं. पोलिसांची भीती असते आणि माल घेऊन जाण्याची रिस्क, आणि त्यात पार्टीची कटकट सुद्धा, म्हणून फोन स्विच ऑफ करावा लागतो. आणि कसं आहे, जर पकडलं गेलो ना तर जामीन मंजूर होत नाही. अरे पण आम्ही तुझी किती वेळची वाट बघतोय. अरे त्याचं काय झालं, मागच्या गल्लीमध्ये 2 नंबरचा माल आला होता, आणि त्यांना आपल्यासारखी सुटापुटातली मुलं लागतात ज्यांच्यावर कोणी डाऊट घेणार नाही. मग काय, आपली बाईक काढली, बॅग घेतली, माल भरला आणि डायरेक्ट रॉकलँड सिटीत जाऊन डिलिव्हरी करून आलो. अरे ब्रो, पण तिथं आहे तरी काय? अरे काय म्हणजे, रेओ पार्टी. अरे ब्रो, चला मग कामाला लागू. अरे पण कामाच्या आधी थोडा तीर्थप्रसादाचा कार्यक्रम करू ना, थोडा थोडा. अरे मला वाटलंच, म्हणून बॅग मध्ये घेऊनच आलोय. घ्या. ए त्याआधी मला जरा माल मारू दे, नाहीतर मला काही सुचणार नाही बघ. अरे मला काय नशात चढत नाही यार.
ए ब्रो, तू खूपच नशेच्या आरी चाललाय. अरे एकच आयुष्य आहे ब्रो, मनासारखं जगायचं. हाँ जॉन भाई, अरे किधर हो आप? हाँ एक ऑर्डर थी. हाँ लेके आओ अपने वही लोकेशन पे. हाँ ठीक है आ जाओ. यो ब्रो एंजॉय. अरे जॉन भाई इतने जल्दी? नजदीक ही था. माल पैसा? अरे आजपर्यंत कोणाचा बुडवलाय का जो तुमचा पैसा बुडवेल? कैसा है ना संकी भाई, पहले की उधारी बाकी है. अहो सांगितलं ना देतो, पण माल ओरिजिनल आहे ना. एकदम कडक. डुप्लिकेट चालत नाही बरं का आपल्याला. मागच्या वेळेस फालतू माल दिला होता. इस बार नहीं होगा. पर संकी माल महंगा है. हाँ वैसे भी सस्ती चीजों का शौक हम नहीं रखते. चलो मैं आता हूँ. सँकी काय होतंय सँकी? अरे सँकी उठ ना. अरे सँकी काय होतंय? सँकी अरे डोळे बोल ना सँकी. अरे काय होतंय? डॅडीला कॉल कर. हो मी लावतो फोन. अरे डॅडीला कॉल करा. हो मी करतो. अरे सँकी डॅडीला कॉल करा. हो मी लावतो फोन. हॅलो वक्रतुंड हॉस्पिटल. तुमचा मुलगा काय करायचा? कॉलेजला होता. कधीतरी तो कॉलेज सोडून अजून काय करतो हे सुद्धा बघायचं होतं ना. म्हणजे त्याला इथे आणलं तेव्हा त्याची परिस्थिती खूपच नाजूक होती. त्याला ओव्हरडोस झाले होते. कसले? तुमचा मुलगा अंमली पदार्थांच्या पूर्ण आहारी गेला होता. त्याच्या बॉडीमध्ये आम्हाला ड्रग्स आणि तत्सम गोष्टी आढळून आल्यात आणि यातच त्याचा मृत्यू झालाय. संकेत ए बाळा, संकेत उठ ना रे. संकेत अरे उठ ना. अहो संकेत अरे बाळा संकेत बाळा तू काय केलंस रे? काय केलं संकेत? तुला हवं ते कर बाळा, पण माझ्याकडं परत ये रे. हो करा, तुम्हाला हवं ते करा, पण कधी हा विचार करू नका की आम्हाला तुमच्याकडून काय हवंय. आम्ही आईबाप म्हणून इतके तुमच्या वाईटावर नसतो रे जितके तुम्हाला वाटतो. आमची काय अपेक्षा असते? तुम्ही नीट राहावं, शिकावं आणि उत्तम घडावं एवढीच अपेक्षा असते ना रे आमची. पण तुम्ही ती सुद्धा पूर्ण करू शकत नाही का? तुमच्या प्रेमापोटी आम्ही शांत बसतो, मग असं काही घडतं ज्याची शिक्षा आम्ही स्वतःला आयुष्यभर देत राहतो. संकेत उठ ना बाळा, संकेत उठ ना. का मला शिक्षा देतोय? संकेत उठ ना. संकेत उठ ना. हे बघा सावरा स्वतःला. तुमच्यासारख्या मुलांच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या पालकांनी आता आपल्या डोळ्यावरची पट्टी काढली पाहिजे. आपली मुले आपल्या मागे काय काय करतात याची शहानिशा केली पाहिजे. आपण जो मार्ग आपल्या मुलांना दाखवलाय त्या मार्गावरून ते जात आहेत की नाही हे बघितलं पाहिजे.
आणि जर तो चुकत असेल तर आपलं प्रेम बाजूला ठेवून त्याचे कान धरले पाहिजे. डॉक्टर मला माफ कर. मी आई म्हणून काहीच करू शकले नाही. जिजाऊंच्या शिकवणीला तडा देऊन शिवबांनी जर तलवारीच्या जागी तुमच्यासारख्या व्यसनांना जवळ केलं असतं तर आज स्वराज्य पाय रोवून नाही तर हलत डुलत त्या औरंग्याच्या खांद्यावर नांदलं असतं. खरं तर आज गरज शिवबांच्या आधी जिजाऊंची आहे. जर जिजाऊ जन्माला नाही आल्या तर शिवबा कुठून लढवय्या होणार? औरंग्या समान अंमली पदार्थांनी जी आपल्या स्वराज्याला आपल्या मुलाबाळांना मगरमिठी मारली आहे ती आपल्या संस्कारांच्या वाघनख्यांनी टराटरा फाडण्याची वेळ आली आहे. आता इथून मागे आपण काहीच करू शकलो नाहीत, पण आता आपण शपथ घेऊया. या व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या माझ्या अनेक मुलांना मी यातून बाहेर काढेन. माझ्या मुलांची आणि या समाजाची होणारी माती मी थांबवेन. माझ्या मुलांवर जातीने लक्ष ठेवेन आणि त्यांना बिघडवणाऱ्या विषारी विंचवांच्या नांग्या मी या सगळ्यांसमक्ष ठेचेन. आजची तरुणाई अशीच या दिखाव्याच्या दुनियेत जगणारी आहे. या मायाजाळामध्ये स्वतःला गुरफटून टाकणारी आहे. अरे डोळे उघडा. या देव बाप्पाने इतकं सुंदर आयुष्य दिलंय आपल्याला, त्याचं सोनं करा. चांगले विचार, चांगली संगत हाच आदर्श आपण या बाप्पा समोर ठेवूया आणि पुढच्या गणेशोत्सवापर्यंत समाजात एक नवीन बदल घडवूया. बोला गणपती बाप्पा.